गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरु दत्तात्रेयांच्या षोडशावतारातील दुसरा अवतार कशासाठी झाला आणि त्यांच्या अवताराचे रहस्य काय आहे हे जाणून घेऊया. प्रत्येक मानवाला जीवनात परमोच्च आनंद प्राप्त व्हावा, त्याला जीवनातील अंतिम शाश्वत सत्याची जाणीव व्हावी अशी अत्रि ऋषींची मनीषा होती. ते ज्ञानी विद्वान होते, त्यामुळे आपल्या पोटी असा पुत्र यावा जो सर्व 3 लोकांमध्ये प्रसिद्ध होईल आणि लोकांच्या आयुष्यातील सर्वोच्च ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शन करेल. या हेतूने त्यांनी वृक्ष पर्वतावर तीव्र तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येचे तेज एवढे प्रखर होते की त्याची झळ 3 लोकांना पोचू लागली आणि सर्व जीवसृष्टी अस्वस्थ झाली. तेव्हा सर्व देव आणि ऋषी मुनींनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना विनवणी केली. तेव्हा ते 3ही देव अत्रि ऋषींसमोर हजर झाले व त्यांनी अत्रि ऋषींना तपातून जागे केले. अत्रि ऋषींनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि आश्चर्यचकित होऊन विचारले, मी फक्त एकाच परमात्म्याची आराधना केली होती. कृपा करून आपण तिघे कोण आहात हे मला सांगावे, जेणेकरून माझ्या चित्तास संतोष प्राप्त होईल. जेव्हा त्रिदेव म्हणाले, आपण ज्याचे लक्ष्य केले आहे त्याप्रमाणेच आम्ही आहोत. आम्ही 3 रूपात दिसतो, पण आम्ही एक आहोत. माया भ्रम हा सत्व, रज आणि तम असा त्रिगुणात्मक आहे. रज तत्वाने उत्पत्ती होते, सत्व गुणामुळे पालन पोषण व संरक्षण होते आणि तमोगुण संहारास कारणीभूत होतो. या 3 शक्ती प्रमुख आहेत. परमात्म्यामध्ये या 3ही शक्ती विद्यमान आहेत आणि त्याचीच 3 स्वरूपे आम्ही आहोत. परंतु तत्वतः आम्ही एकच आहोत असे म्हणून तिघेही एकरूप झाले. श्री दत्तप्रभूंचा दुसरा अवतार कोणता व कधी झाला, त्याचे स्वरूप कसे आहे ते पाहूया. अत्रि ऋषींच्या समोर 3 देव एकरूप झाल्यामुळे परमेश्वराचे रूप सोन्यासारखे तेजपुंज दिसत होते. त्यांना 3 मुखे होती, 6 हात होते. 6 हातांमध्ये शंख, चक्र, त्रिशूळ, डमरू, पद्म, कमंडलू अशी आयुधे होती. या सुंदर अवतारातील 3 श्रीमुखांवर मंद हास्य होते. देवाने या रूपात अत्रि ऋषींना तुझी इच्छा पूर्ण होईल असे वरदान दिले. म्हणूनच या अवताराला अत्रिवरद म्हणून ओळखले जाते. हा अवतार कार्तिक कृष्ण प्रतिपदा रोहिणी नक्षत्रावर गुरुवारी पहिल्या प्रहरी आणि पहिल्या मुहूर्तावर झाला. अत्रिवरद या दुसऱ्या अवताराची दत्त जयंती कशी करावी ते पाहूया. कार्तिक कृष्ण प्रतिपदेला अत्रिवरद या दुसऱ्या दत्त अवताराची दत्त जयंती साजरी करावी. त्या निमित्ताने दत्तगुरूंच्या कोणत्याही संक्षिप्त ग्रंथाचे प्रथम पारायण करावे. त्यानंतर दत्तगुरूंची मनोभावे यथासांग पंचोपचार अथवा षोडशोपचार पूजा करावी. मातला कमंडलूरधाकर पद्मयुग्मे मध्यस्थ पाणियुगले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभ शंख चक्रे वंदे तमत्रिवरदम भुजषटक युक्तम या मंत्राने दत्तगुरूंचे ध्यान करावे. त्यानंतर रजसत्व तमात्मका त्रयमूर्ती परमेश्वरा अत्रिवरदावताराय दत्तात्रेयाय नमो नमः. रज, सत्व आणि तम हे मायेचे 3 गुण असले तरीही त्याचे आत्मक म्हणजे मूळ स्वरूप एक असलेल्या त्रैमूर्ती रूप परमेश्वराला अत्रिवरद हा अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो अशी हात जोडून प्रार्थना करावी. ओम चैतन्य अत्रिवरदाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. श्री दत्तगुरूंना पुढील अर्घ्य मंत्राचे 3 वेळा अर्घ्य द्यावे. माया गुण विमुक्ताय सर्व लोकेश्वराय च अत्रिवरद रूपाय कर्मणार्घ्य ददाद्यमं कायेन यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. अद्वैतानंद रूपाय मोहमाया शमाय च अत्रिवरद रूपाय
कर्मण्नार्घ्य ददाम्यहं वाचसा यत्कृतं तत्सर्वं श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु अव्यक्तव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने अध्यात्मज्ञानदीपाय कर्मण्नार्घ्य ददाम्यहं मनसः यत्कृतं तत्सर्वं श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री दत्तगुरूंना केळ्यांचा नैवेद्य दाखवावा. या पूजेमुळे जीवन सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. सर्व दुःखांचे निवारण होऊन सुखशांती प्राप्त होते. श्री दत्तगुरूंचा वरदहस्त कायम आपल्या कुटुंबावर राहतो. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.